फर्स्ट इयर फार्मसीसाठी ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांची ॲडमिशन प्रोसेस येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि जे कॅप राऊंड प्रोसेस असणार आहे त्यासाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण विद्यार्थ्यांना ॲडमिशन तर घ्यायची असते पण जे डॉक्युमेंट्स लागतात कॅप राऊंड प्रोसेसला ते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांकडे नसते, त्यामुळे त्यांची जी ॲडमिशन आहे ही पेंडिंग राहते। तर बघा, जे विद्यार्थी फर्स्ट इयरसाठी फार्मसीला ॲडमिशन घ्यायची आहे कॅप राऊंड प्रोसेस 2024-25ची, तर यासाठी जेही डॉक्युमेंट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार आहे आणि कॅप राऊंडसाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहे। नसेल तुमच्याकडे तर डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणतीही अडचण तुम्हाला जाणार नाही। तर बघा, सर्वप्रथम जे डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला ते लागणार आहे CETची मार्कशीट, जे तुम्ही PCB ग्रुपचा जो CETचा फॉर्म भरला होता त्याचा रिझल्ट लागलेला आहे, तर ती मार्कशीट तुम्हाला लागणार आहे फार्मसीसाठी। फार्मसीला JEE लागणार नाही आहे। त्यानंतर SSC मार्कशीट म्हणजे तुमच्याकडे जे 10वीची मार्कशीट आहे ती मार्कशीट तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर 12वी म्हणजे HSC मार्कशीट ही सुद्धा तुम्हाला लागणार आहे। विद्यार्थ्याचे कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर विद्यार्थ्याचे नॉन क्रिमिलियर एकदा चेक करा। नॉन क्रिमिलियर भरपूर विद्यार्थ्यांचे एक्सपायर झालेले आहे किंवा त्यांनी काढलेले नाही आहे। तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर असेल तर चेक करा त्याची एक्सपायरी डेट काय आहे, जर व्हॅलिड असेल तर काढायची गरज नाही आहे आणि जर तुमचे एक्सपायर असेल अदरवाईज तुम्ही काढलेले नसेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर काढा। SC ST आणि ओपन कॅन्डिडेटला नॉन क्रिमिलियर लागत नाही, बाकी जेवढेही कास्ट आहे सर्वांना नॉन क्रिमिलियर लागते। त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट सर्व कास्टला लागू आहे। महाराष्ट्राचा रहिवासीचं प्रूफ म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागणारच आहे। त्यानंतर लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, अतिशय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे। या डॉक्युमेंट जर नसेल तुमच्याकडे तर तुमची ॲडमिशनसुद्धा होऊ शकणार नाही आहे। ओपन कास्टला सोडून बाकी सर्व कास्टला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही अजूनही अप्लाय करू शकता, तुमच्याकडे वेळ आहे। कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला काहीच दिवस मिळणार आहे ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी। तर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर अप्लाय करा, असेल तर त्या विद्यार्थ्यांना काही करायची गरज नाही आहे। त्यानंतर तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे TC, तुम्ही जे 12वी पास झाले असेल तर 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला हा तुम्हाला मार्कशीटसोबत मिळाला असेल ते सुद्धा तुम्हाला ॲडमिशनला लागणार आहे। त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट सर्वांना लागू नाही आहे। जर तुमच्याकडे कोणतं रिझर्वेशन असेल, जसं की तुमचे वडील आर्मी नेव्हीमध्ये असेल तर डिफेन्स रिझर्वेशन घेऊ शकता। विद्यार्थी हँडिकॅप असेल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट, अनाथ असेल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट, अशा प्रकारे रिझर्वेशन असेल तरच तुम्हाला सर्टिफिकेट लागेल। जर तुमचं कोणतंही रिझर्वेशन नसेल तर तुम्हाला रिझर्वेशन सर्टिफिकेटची गरज नाही आहे। त्यानंतर तुम्हाला लागेल इन्कम सर्टिफिकेट, वडिलांचे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या, म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसला लागू शकतो। त्यानंतर ID प्रूफ म्हणून एक आधार कार्ड, अशा प्रकारचे टोटल 11 डॉक्युमेंट्स आहेत। सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे, तुम्ही एकदा डॉक्युमेंट लिस्ट चेक करा आणि कॅप राऊंड प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे कॅप राऊंड कसा भरायचा, टाईम टेबल, त्यानंतर जे रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट्स अपलोड असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फार्मसीच्या ज्याही अपडेट येईल त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस व्हायला नको, कारण एकूण एक अपडेट ही खूप महत्त्वाची असते। कारण सर्व अपडेटला टाईम असतो आणि त्या टाईममध्ये तुम्हाला ती कंप्लीट करणं गरजेचं असते। त्यामुळे फार्मसीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या, कारण त्यावरती पण संपूर्ण अपडेट तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर फार्मसीच्या सर्व अपडेटला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।